माफीनंतर सोडून देण्यात आलाय। मुंबईच्या उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। यातच मुंबईला आणखी 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। यामुळे मुंबईतील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांना हे निर्देश दिले। मुंबईच्या उपनगरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे सखल भागात पाणी साचलंय। याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय। तर नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। तुर्भेच्या मॅप्को मार्केट परिसरात देखील रस्त्यावर पाणी साचले। यामुळे वाहन चालकांना वाट काढताना अडचणी येत आहेत। नवी मुंबईतील मुसळधार पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणी साठलंय। एपीएमसी भाजी मार्केटमध्ये पाणी साठल्यानं व्यापारी आणि ग्राहकांना पाण्यातून वाट काढावी लागते। वाशिम जिल्ह्यात 3 दिवसांपासून पाऊस कोसळतोय। अनेक नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र या पाण्यामध्ये काही हुल्लडबाज तरुण व्हिडिओ बनवत स्टंटबाजी करतायत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते। देगलूर मुकराबाद रस्त्याला तळाचं स्वरूप आलंय। रस्त्यावर असलेली कार ही पाण्याखाली गेली। दोरीच्या साहाय्यानं पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे। लोहा तालुक्यातील भेंडे गावात 4 जण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती आहे। गोदावरी आणि भेंडेगावच्या नदीला पूर आल्यानं भेंडेगावला पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। यात शेतीचंही नुकसान झालंय। रविवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं जळकोट तालुक्यातील तिरू नदीला पूर आलाय। तालुक्यातील जवळपास 15 ते 20 गावांचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसाचा जळकोट तालुक्याला फटका बसलाय। वाशिम जिल्ह्यातील खंडाळा शिंदे परिसरातील आडो लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलाय। वाढत्या पावसामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। विसर्गामुळे खडकी आणि रिठद गावालगतच्या शेतजमिनींमध्ये पाणी शिरलंय। रायगड जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। हवामान खात्यानं जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय। जिल्ह्यातील नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसलाय। गणेश मूर्तिकारांच्या गोदामांमध्ये पाणी शिरल्यानं गणेश मूर्ती भिजल्या। पावस मूर्तिकारांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागतंय।